बातम्या सविस्तर पाहूया। हगवणे कुटुंबाच्या वकिलांकडून काल कोर्टात वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता। त्यानंतर आता वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी संताप व्यक्त करत अनेक आरोप केलेत। माझी मुलगी मी गमावली आहे, वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका असं म्हणताना वडिलांनी अक्षरशः टाहू फोडला। मृत्यूच्या 7-8 दिवस आधी वैष्णवीला रोज मारहाण होत होती असा आरोपही त्यांनी केलाय। तर शशांक हगवणेच्या पत्रिकेत जालिंदर सुपेकर यांचं मामा म्हणून नाव असल्याची माहिती अनिल कसपटे यांनी दिली आहे। आता बघा, आपलं प्रसार माध्यम आहे, ही हास्यास्पद गोष्ट आहे, ही गोष्ट हास्यास्पद आहे। तर कायद्याचे तज्ञ काय म्हणले असतील हे तुम्ही समजून घ्यावं की जर 4 फटके मारून 4 थापडा मारून जर एखाद्याचं मयत होत असेल हे तुम्ही ठरवावं, समाजाने ठरवावं। 6 दिवस त्याला मारहाण होत होती, त्याला तर त्याचं ते म्हणत असेल की 4 थापडी, तर आता तुम्ही प्रसारमाध्यमाने त्याचा निवाडा करावा, कोर्ट तर करेलच। त्यांचा सुपेकर आमचा यांचा काही संबंध नाही, त्यांचे मामा आहेत हे आम्हाला सांगितलं गेलं आणि त्या मामाच्या जीवावरती आम्ही काहीही करू शकतो असे शशांक हगवणे माझ्या घरी येऊन 2 कोटी रुपये दिले नाही म्हणून मला धमकी देऊन गेलेले। मामाचं नाव सांगून तुम्हाला धमकी देऊन गेले? अहो, ते नेहमीच सांगायचं ना, लग्न ठरवतीच्या वेळेलाही त्यांनी तसंच केलेलं आहे। त्यांच्या जन्मपत्रिकेचा जो बायोडाटा असतो त्या बायोडाटामध्ये सुद्धा मामा म्हणून सुपेकर जालिंदर यांचं नाव आहे खाली। घरी असताना वाकडच्या क्रमामध्ये ते आले, वाकडच्या क्रमामध्ये माझ्या मुलीला इथनं बोलून घेतलं आणि तिला तिथं काहीतरी त्यांचं झालं, तुम्हाला मोबाईल तुझ्या पप्पाकडून घेऊन दे। मुलीने मलाही फोन केलेला आहे त्यावेळेला, त्याचे रेकॉर्डही आहेत। मुलीचा फोन त्यांनी काढावं आणि ते सिद्ध होईल, फोन केलेला आहे, ज्या त्या वेळेला गेलेलो आहे आणि त्यावेळेला त्यातला मी मोबाईल दिला, त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिला आहे। त्या मोबाईलची ही रिसेट, क्रोमा शोरूमची रिसेट तुम्हाला झूम करून बघायचं असेल तर बघा। त्याची तारीख हे मला वाटतं 18/9/2024 मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेला आहे आणि त्याचे जे EMI आहेत, मी आजही हप्ते भरतो, त्याची EMI भरतोय, ते बँकेचं स्टेटमेंट वरती तुमच्याही लक्षात येईल आणि वकील साहेबांनी त्याचं स्टेटमेंट काढून घ्या। दुसरा आरोप होता तो म्हणजे पुण्यासाठी आम्ही छळ केला नाही। 40 लाख आमच्याकडे 5 कोटीच्या गाड्या आहेत,